गेला रे गेला. वा विशाखा वा वा. गेला रे गेला. हास्य जत्रेचा वाटाणा गेला रे गेला. चॅनलची लोक आल्यावर त्यांच्या पुढे टणा टणा उड्या मारायला गेले. ओढून ताणून विनोदाचा बादशाह गेला रे गेला. गेला रे गेला. स्तंभ लेखिका अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना रोज रात्री 12 वाजता फोन करून "ए विशू, माझ्यावर फेसबुकवर पोस्ट कधी टाकणार ग?" असा म्हणणारा जण गेला रे गेला. बघा ना, खर तर सत्कार समारंभ होता, श्रद्धांजलीची सभा आयोजित करावी लागली रे. ताई गेला रे, वाईट ताई झालं. ताई इतकं दुर्दैव. ताई ताई नाही रे ताई बाबा. ताई ताई सांभाळावं लागेल आपल्याला, सावरावं लागेल ताई. काय म्हणतात ना ते, जो सर्वांना आवडे त्याचेच लागतात. नंबर नंबर ताई. सांभाळायला हवं. हे बघ, चला शोक आवरता घेऊया. हे बघ, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, काहीही कमी पडता कामा नये. अरे या माणसाने आतापर्यंत महाराष्ट्राला पोट धरून हसवलं, त्या बाबतीत तो कमी पडला नाही. आपण सुद्धा कमी पडायचं नाही. जबाबदारी आपल्यावर, सगळी व्यवस्था झालेली. हो ताई, म्हणजे त्यांची श्रद्धांजली म्हणून सगळी व्यवस्थित सजावट केली ताई मी. शाबास. या सगळ्याचा हिशोब लिहून ठेवलायस ना? हो जा तयारी कर. मी येतो. तयारी कर. तर रसिक हो, कळवण्याचं अतिशय दुःख होत आहे हो ताई. की आपले लाडके. इथे या. अरे अहो महत्वाचा आहे, लवकर बरं काय आहे? अहो तो आलाय. हा मग तो आलाय तर त्याला समोर बसव ना बाबा. अहो तो म्हणजे ते समीर चौगुले स्वतः आले. हा समीर चौगुले. समीर चौगुले तू हाय. तिथे- हो हाय. तुम्ही कसे आलात? मला जरा लेट झाला, काय गाडीचा टायर जरा पंक्चर झाला माझ्या. अहो तुम्ही तर स्वतःच पंक्चर झाला होता ना. काय? म्हणजे तुमचं निधन झालं होतं ना. एक मिनिट. या तर. अरे हे तर जिवंत आहेत. एक मिनिट. अहो काय झालं? हे बघा, फेसबुकवर ना तुमच्या एका फॅनने पोस्ट टाकली होती. हे बघा, समीर चौगुले गेले. हे बघा. अहो नाही हो, ती चुकीची पोस्ट आहे. काय झालं, एका माणसाच्या घरासमोर राहणारे चौगुले घर सोडून गेले असं झालं होतं, कळलं का? तर त्यांनी ती पोस्ट टाकली की समोरचे चौगुले गेले. ते एका माझ्या फॅनने ते बघितलं आणि काय वाचलं त्यांनी, समोरचे चौगुलेचं समीर चौगुले गेले असं वाचलं आणि पोस्ट टाकली त्यांनी. आणि त्यात घोळ काय झाला, माझे काही मित्र आहेत ना, ते पिकनिकला गेले होते, कळलं का? मी जाऊ नाही शकलो म्हणून त्यांनी त्या फेसबुकवर पोस्ट टाकली, सम्या यार तू हवा होतास यार, मिस यू. झालं, सगळ्यांना वाटलं की गेला समीर म्हणून. असं झालं ते. ॲक्च्युली मी जिवंतच आहे. ओके, आय एम देअर. ओके सर, मला सांगा आता काय करायचं, कार्यक्रम मला सांगा काय करायचं. अरे वा, थांबा जरा एक मिनिट. तुम्ही थांबा जरा. हो घोळ होईल. अहो 40,000 रुपये खर्च केले तुमच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे ना. एक मिनिट जरा इकडे या. हे बघा, हे बघा, अरे तुमचा फोटो येतो. हा फोटो कधी काढला माझा? तुमच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलाय आणि तुम्ही काय सांगताय? अचानक येऊन सांगतात तुम्ही मी जिवंत आहे. याला काय अर्थ आहे? अरे, अचानक येऊन सांगतो म्हणजे मी काय काल तुम्हाला मिळालोय असा फोन केला होता? एक मिनिट. आणि तुम्ही कन्फर्म का नाही केलं फोन करून मी जिवंत आहे का मेलो हे कन्फर्म का नाही केलं? मी म्हटलं तर तिरडीवर मेलेल्या माणसाला कसं अरे, सांगायचं? काय बोलते तुम्ही? एक मिनिट आत्ता काम करा, लोकांसमोर जा आणि सांगा ती बातमी खोटी होती, मी जिवंत आहे. गो. हा वारे वा माणसा, हे बरं आहे. लोक तोंडात शेण घालतील माझ्या, मी खोटं बोलले म्हणून. नाही, हा सगळा पैसा ना खर्च केलेला माझ्याकडनं वसूल घेतील ते. अरे पण बस तुम्ही आता मेलाय. बस तुम्ही जगासाठी मेलेला आहात. बस इथे न्यायचं आता. अरे पण झाला तेवढा तमाशा पुरे आहे. बघा आता ऐन वेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम मी नाही रद्द करू शकत. बस. अरे पण मी जिवंत असताना मला श्रद्धांजली कशी वाहता तुम्ही? तुमची चूक आहे ना. काय? गप मारायचं ना, ही वेळ नसते आली.
अरे तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतं? एक मिनिट, मी इकडे आल्यावर मला 25,000 रुपये मिळणार होते, ते मला द्या, मी जातो. वारे वा वारे वा 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 जातो म्हणे. ऍडव्हान्स 5,000 रुपये घेतलेत, हातात टाक. खर्च झालेत ते. मग कशाला रिकाम्या खिशात हात घातला? मुद्दा तो नाहीये. मी इकडे आलोय ना आता, हा मला 25,000 रुपये पाहिजे, मला द्या पैसे. असं चालणार नाही. समीर चौगुले इथे येऊन मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार होते, तुम्ही तर काहीच करत नाही. हा मग मी करतो ना, मी तयार आहे मनोरंजनाचे कार्यक्रम करायला. अरे चला. पण तुम्ही मेला आहात ना, लोकांच्या पुढ्यात तुम्ही आता मेलेला आहात. तुम्ही सादर करून कसं चालेल? हे बघा बाजूला. अरे मी लांबून आलो यार, विमानाने आलो. एक मिनिट झाला, तेवढा राडा पुरे. आता तुम्ही निघा. माझी ए चुकत बाबा, नाही. मी दुःखात आहे, तू निघ. त्यांनी पोस्ट टाकली. ए बाबा तू जा. जा. अरे त्यांनी पोस्ट टाकली जा, माझी. जा. शे, जा नाही, इसको निकलो बाहर. अरे त्यांनी पोस्ट टाकली, तू तरी ऐक रे यार, कोणीच ऐकत नाही यार माझं. अरे माझं काहीच चुकले. 25,000 रसिका हो, रसिका हो, अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. समीर चौगुले गेलेले आहेत, ही बातमी आपल्याला कळली आहे. समीर चौगुले अत्यंत उमदा नट. त्याच्या जाण्याने हास्य जत्रेत प्रचंड मोठा खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा कुणीही भरून काढू शकत नाही. आणि या खड्ड्यामुळे मी 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 तुम्ही का आलात? परत का आलात? मी ठरवलंय की मी मनोरंजनाचे कार्यक्रम करून जाणार आणि 25,000 घेऊन जाणार. मी असं नाही जाणार. मी लाचार रे लाचार. असू दे असू दे, येताना मी विमानाने आलोय माहितीये, तो खर्च कुठून काढणार? मी 25,000 काढणार ना. बरं 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 बघ रे बने. हे बघ, लोक ना दुसऱ्याच्या प्रेतावरच्या टाळूचं लोणी खातात, आता स्वतःच्याच प्रेतावरच्या टाळूचं लोणी खातो. अगं बाई. हा हरकत नाही, मला 25,000 पाहिजेत, नाही तर मी नाही हा, जाणार. बरं 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 एवढा बरं. लांबून विमानातून मी देते 25,000 रुपये तुला. तिकडे उभे राहा ना, तिकडे आधी तुझा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटपते, मग तुझा हिशोब करते ना तिकडे. या इकडे, या इकडे. मला नाही ओळखणार हे केलेलं मी. या ना आता इकडे. मंडळी, समीर चौगुले विनोदाचा बादशाह आज आपल्यातून गेला. आपल्या सगळ्यांना सोडून दुःख दाखवा ना जरा. दुःख दाखवा. माझ्याच मरणावर दुःख कसं दाखवू? 25,000 रुपये मिळणार आहेत. हे बघ बघ, लाचार रे. स्वतःच्या मरणाचं दुःख पण नाही दाखवत त्या माणसाला. तर मंडळी, समीर चौगुले आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते आज अंतर्वस्त्रात विलीन झाले. अनंतात विलीन झाले असं म्हणतात. मी माझ्या चड्डीत विलीन झालो का? काय शोकसभा आहे ना, चड्ड्या बिड्ड्या कसं बोलता? अरे पण तुम्ही अंतवस्त बोललात गप्पा म्हणून. बसा. विनोदी नट म्हणून वाटेल तिथे पंचनी काढायचं. गप्पा बसा. तर मंडळी, समीर चौगुले, समीर चौगुले म्हणजे ए, हळू हळू रे हळू. येडी आहे काही बाई. मनोरंजनाच्या ताटातलं लिंबाची फोड. समीर चौगुले म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनातला एक कप्पा. समीर चौगुले म्हणजे हळू का? ही किती जोरात करते? ही गरज आहे का एवढी जोरात करायची? अत्यंत आवडता नट आज गेलाय आणि आज आपण त्याच्या श्रद्धांजलीसाठी सगळे जमलेलो आहोत. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी फार मोठं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे. ये मी माझी गरजच नव्हती ना, मी कोपऱ्यात उभा राहिलो असतो. हे कोण आहे? हा? काय सांगू? अरे हे कोण आहे तुम्हाला काय सांगू? खूप मोठा माणूस, मोठं व्यक्तिमत्व. हे समीर चौगुले यांचे गुरु आहेत, जे आज श्रद्धांजली देण्यासाठी इथे आलेले आहेत. समीर चौगुले जे नावारूपाला आले ते यांच्या मार्गदर्शनामुळे. हे आहेत माननीय पप्या गळके. तुझ्या बापानं गुरुचं नाव पप्या गळके ठेवलं होतं.
पप्या नावाचा गुरु असतो पप्या. काहीतरी ना सुचलंय ना आता, राहू द्या. अरे पण पप्या गळके कसं वाटतं ते नाव? समोर पप्प्या आहे, इथे वरती गळकी टाकी आहे म्हणून म्हटलं पप्प्या गळकी. असं की नाही? अरे पण ह्याला पप्या नावाचा गुरु कधीच नसतो आयुष्यात. समीर चौगुले. समीर चौगुले आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, पण आज त्यांची श्रद्धांजली निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. मंडळी, लॉकडाऊनच्या काळात उठसूट लाईव्ह येणारा हा अवलिया काही न कष्ट केलेले आयुष्य सतत घोळून 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 सांगणारा हा नट, त्याच्या लाईव्ह सेशनला एक जण जरी आला तरी लगेच लाईव्ह जाणारा हा नट, कुवत नसलेला कलावंत, वा दादा वाच्या बळावर कसा मोठा झाला हे आपण पाहिलं. अरे खोटा आहे यार हे खोटा आहे यार हे खोटा आहे ना. तू सांग ना त्यांच्या हे खोटं आहे यार. विशाखा सुभेदार नावाच्या परिसराला स्पर्श करून त्याचं आयुष्याचं सोनं त्यांनी करून घेतलं. बघा केवढी हुशारी या नटात. हे वाक्य स्क्रिप्ट मध्येच नाहीये. लॉकडाऊनने ना अनेकांना लेखिका बनवले, त्यातली ही आहे. तर मंडळी, समीर चौगुले यांच्या आज खरं तर ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, म्हणून आपण समीर चौगुले यांचं चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित केली होती. गावातल्या कानाकोपऱ्यातून एकूण 238 चित्र आलेली आहेत आणि त्यातली सर्वोत्कृष्ट 2 चित्रांना आज आपण गुरु गळके यांच्या हस्ते बक्षीस अरे. देणार आहोत. गुरु गळके कसं वाटतं ते? गुरु गळके नको. गुरु गळके तर मी नावं जाहीर करते. दुसरं पारितोषिक जात आहे बबन गावडे याला. फोटो दाखव. काय काय काढलंयस ते? वा, जोरदार टाळ्या. वा वा वा. असा दिसतो समीर चौगुले, असा दिसतो. असा दिसतो का समीर चौगुले? हा घे 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 घे. ऑल द बेस्ट. ए चित्र बबन, घे. बबन, ए बबन, जा. ये बक्षीस घे. जा. जा. ऑल द आओ, बेस्ट. जा आओ. जा जा, जा. प्रथम क्रमांक आहे लाला उतेकर. लाला उतेकर